हाय फ्रेंड्स, कसे आहात? सर्व मजेत आहात ना? आज आपण वाळवणीचा पदार्थ म्हणजे बटाट्याचे वेपर्स जे वर्षभर कसे साठवून ठेवायचे ते छान टिप्ससह आज व्हिडिओ दाखवत आहे. पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. हे बघा, त्यासाठी मी मोठे मोठे बटाटे घेतले आहेत. बटाटा घेताना कडक घ्यायचा, अजिबात मऊ घ्यायचा नाही, म्हणजे त्याचे चिप्स आहे, वेपर्स आहे ते छान होतात. मी 2 तास पाण्यामध्ये भिजत घातले होते. त्यानंतर छान स्वच्छ धुवून घेतले आहे. त्यानंतर आपण पिलरच्या साहाय्याने त्याचं जे वरचं साल आहे ते काढून घेणार आहोत. खूप छान राहतात वर्षभर. तुम्ही वर्ष नाही 2 वर्ष छान असे ठेवू शकतात. असे छान टिप्स आणलं आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. म्हणजे तुम्ही वर्षभर अशा प्रकारे चिप्स घरामध्ये बनवून जेव्हा तुमचा कधी उपवास असेल तेव्हा तुम्ही खाऊ शकता. महत्त्वाचं म्हणजे बाहेरचं खाण्यापेक्षा घरातलं कधीही चांगलं. कारण तुम्ही जेव्हा बाहेरचं 10 रुपयाचं चिप्सचं पॅकेट आणता त्यामध्ये 10 ते 12 चिप्स असतात. पण तुम्ही जर ते बघितलं, त्याचा व्हिडिओ एकदा बघा, त्यामध्ये कसे जर्म्स असतात ते. त्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारे घरी बनवून ठेवा. हे बघा, अशा पाण्यामध्ये साल काढून ठेवायचं आहे बटाट्यांना, म्हणजे बटाटा काळा होणार नाही. ज्या नवीन आहेत मुली त्यांच्यासाठी खास टिप्स आहे. हे बघा, अशी मी वेपरची किसणी घेतली आहे. त्याने अशा प्रकारे मी चिप्स पाडून घेणार आहे. खूप सुंदर होतात आणि अशा प्रकारे मस्त तुम्ही 1 नाही 2 वर्ष छान साठवून ठेवू शकता. हे चिप्स आपण पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे ते काळे पडणार नाहीत. हे बघा, अशा प्रकारे बघू शकता आपण. आणि नंतर आपण सगळे चिप्स अशा प्रकारे बनवून घेतले आहेत. मी रात्रीच बनवून ठेवले. 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे. पूर्ण पाणी वेपर्स बुडेपर्यंत पाणी ठेवायचं आहे. हे मी डिझाईनचे वेपर्स बनवले आहे, पण मी त्याचा व्हिडिओ नाही तुम्हाला दाखवला. त्यानंतर आपण सकाळी गॅसवर पाणी ठेवलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत, म्हणजे तुम्हाला नंतर मीठ घालायची आवश्यकता नाही. त्यानंतर आपण 1 लिंबू पिळून घेणार आहोत, म्हणजे वेपर्स आहे ते आपले खूप छान पांढरे शुभ्र होतात. हे बघा, अशा प्रकारे लिंबू आणि ते सुट्टे होतात, चिकटत नाही एकमेकांना. लिंबू पिळून घ्यायचं आहे. त्यानंतर पाण्याला उकळी आली की आपण जे वेपर्स आहे ते आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत. हे बघा, मी छान निथळून घेतले ते. नंतर आपण उकळत्या पाण्यामध्ये ते अशा प्रकारे सोडणार आहोत. पाणी उकळल्यानंतर आपण 5 मिनटं मोठ्या गॅसवर झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ते छान असे शिजून निघतील आणि लगेचच पाण्यातून बाहेर काढायचे. ही छान टिप्स आहे मैत्रिणींनो. ज्या नवीन मुली आहेत, ज्यांना माहिती नाहीत वेपर्स कसे बनवायचे, त्यांच्यासाठी आपण छान असं त्यामध्ये सर्व जे आपण वेपर्स किसून घेतले आहेत ते त्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत. शक्यतो काय करायचं माहिती का, रात्रीच वेपर्स म्हणजे चिप्स बनवून ठेवायचे पाण्यामध्ये आणि सकाळी उठल्या उठल्या पहिलं तुम्ही ते करून घेऊ शकता. म्हणजे तुम्ही ते कसं पाणी उकळायला पण वेळ लागतो आणि नंतर ते थंड झाल्यानंतर घालायचे. तुमच्याकडे जर ऊन नसेल तर तुम्ही घरात पण हे सावलीमध्ये वाळवू शकता. नंतर तुमच्याकडे जर उन्हाचं म्हणजे ऊन दाखवायला नसेल तर तुम्ही फक्त एखादा दिवस उन्हामध्ये ठेवलं तरी चालेल. पण आमच्याकडे टेरेस आहे, मी शक्यतो टेरेसवरच घालते. आणि हे जे बटाट्याचे चिप्स उकळलेलं पाणी आहे ते पाणी फेकून द्यायचं नाही. मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचा उपयोग सांगणार आहे, आत्ता सांगणार नाही. त्यामुळे पुढचा व्हिडिओ पाहायसाठी वाट बघायची आहे. अशा प्रकारे आपण सर्व चिप्स त्यामध्ये घालून घेणार आहोत. पूर्ण बुडेपर्यंत घालायचे आहेत. हे बघा, अशा प्रकारे. आणि आपण पाणी उकळल्यानंतर झाकून ठेवलं आहे 5 मिनटासाठी. आणि 5 मिनटानंतर आपण झाकण काढलं आहे. बघू शकता आपण पूर्ण जो वेपर्स आहे त्याचा कलर पूर्ण बदलला आहे. म्हणजे आपले जे वेपर्स आहेत ते बघा, अगदी बघू शकता आपण, छान आपले शिजून निघले आहेत. खालीवर करून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण चाळणीमध्ये ते निथळून घ्यायचे. म्हणजे त्यातलं पाणी आहे ते काढून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला वेपर्स घालताना त्रास होणार नाही, भाजणार नाही, ही काळजी घ्यायची आहे. बघा, अशा प्रकारे आपण चाळणीमध्ये निथळून घ्यायचे. हे बघा, म्हणजे आपले भाजणार वगैरे नाही. पाणी जर तुम्ही असं सेपरेट काढत बसलं तर भाजू शकतं. म्हणून शक्यतो अशा प्रकारे तुम्ही काढून घ्यायचे आहे चाळणीमध्ये. छान निथळून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर आपण ते
सुकायला घालायचे. तुम्ही घरामध्ये सुकवले नंतर उन्हामध्ये ठेवले तरी पण चालतात. म्हणजे काय होतं, उन्हामध्ये बसायचं हे होत नाही. म्हणून शक्यतो काय करायचं, असे वाळवणीचे पदार्थ बनवताना शक्यतो सकाळी लवकर बनवून घ्यायचे, म्हणजे ऊन लागत नाही. कारण आता उन्हाचा चटका भरपूर आहे. हे बघा मी अशा प्रकारे चाळणीत काढून ठेवले, निथळवले. थंड झाल्यानंतर हे बघा असा पूर्ण एक एक वेपर्स आहे तो असा पूर्ण टाकायचा असतो. खूप वेळ जातो. म्हणून शक्यतो जर तुम्हाला जर उशीर होत असेल तर तुम्ही एक दिवस घरामध्ये सुकवले तरी चालेल फॅनखाली. पण मी लवकर सकाळी घालते त्यामुळं मी उन्हातच घातले आहेत. हे बघा अशा प्रकारे छान आपण 2 दिवस छान त्याला ऊन दिलं आहे, कारण आता कडक ऊन आहे. बघू शकता आपण. आणि कडक उन्हामुळे ते छान असे वाळले आहेत. आणि जे चिप्स आहेत डिझाईनचे, ती माझी जी किसणी आहे ती जरा बिघडली आहे. पण मला ते चिप्स खूप आवडतात डिझाईनचे. तुम्हाला जर तशी किसणी मिळाली तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. हे बघा अशा प्रकारे, कारण मुलांना असे चिप्स खूप आवडतात. बाहेरचं देण्यापेक्षा तुम्ही घरातलं बनवून कधी पण ठेवू शकता. ती किसणी आहे, तो बटाटा आहे ना, तो एकदा उभा एकदा आडवा असा फिरवायचा असतो. माझी ती खराब झाली आहे म्हणून मी दाखवला नाही तो व्हिडिओ. मी आणल्यानंतर नक्की दाखवेल तुम्हाला. त्यानंतर आपण मी तुम्हाला तळून दाखवते. बघा किती छान फुलत आहेत बघा आपले वेपर्स. अगदी बघा किती छान झाले आहेत. अशा प्रकारे करून तुम्ही 1 नाही 2 वर्ष छान असे साठवून ठेवू शकता. आणि जेव्हा तुम्हाला उपवास असेल किंवा मुलांना खावंसं वाटत असेल बाहेरचं देण्यापेक्षा तुम्ही घरामध्ये अशा प्रकारे बनवून ठेवू शकता. तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायला जमत नसेल तर तुम्ही 1-1 किलो बटाट्याचे बनवले तरी पण चालेल, थोड्या थोड्या प्रमाणामध्ये. पण आता बटाटे स्वस्त आहेत आणि ऊन पण आहे. मग अशा प्रकारे तुम्ही करून बनवून ठेवा. तुमच्यासाठी पण उपयोगाला येईल आणि मुलांसाठी पण उपयोगाला येईल. हे बघा किती सुंदर असे आपले बटाट्याचे वेपर्स तयार झाले आहे. चला तर मग पटकन, ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी पटकन सबस्क्राईब करून घ्या. जे शेजारचं बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही. आणि छानशी कमेंट करायची आहे. रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायचे आहे, म्हणजे त्यांना पण असे वाळवणीचे पदार्थ कसे साठवून ठेवायचे ते बघायला मिळेल. हे बघा मी तुम्हाला तोडून दाखवते. बघा किती क्रिस्पी झाले आहेत. दोन्ही प्रकारचे दाखवते, डिझाईनचे आहेत ते पण आणि प्लेन पण. माझा हात पिवळा दिसतो आहे बघा. मी हळदीचं भाजी आणि लोणचं बनवलं आहे, त्यामध्ये हात पिवळं लगेच जात नाही त्याचं. मी लोणच्याचा पण व्हिडिओ अपलोड करणार आहे, तो पण तुम्ही बघायचा आहे. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. बाय बाय.